विषय इतिहास FY BA. आपल्या या पेपरचं नाव आहे प्रारंभिक भारत. आपल्या या फर्स्ट सेमिस्टरसाठी आपल्याला एकूण 4 प्रकरण आहेत. आपण आज पहिलं प्रकरण पाहणार आहोत. तुम्ही जर या फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस जर पाहिला नसेल तर आय बटनवर चेक करा, तुम्हाला तिथे या फर्स्ट सेमिस्टरचा व्हिडिओ पाहायला मिळेल. आता जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्याचं नाव आहे प्रारंभिक भारत, साधने आणि प्रागैतिहासिक काळ. पहा, आता इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप आणि आनंददायी असा आहे. म्हणूनच तो लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आवडणारा असा विषय आहे. इतिहासाचे क्षेत्र अत्यंत विस्तृत आहे. यात मानवी जीवनातल्या गतकाळातील घटना, मग त्या अगदी आदिमानवापासून ते मानवाच्या वर्तमानकालीन प्रगतीपर्यंत असो, त्याला इतिहास मानतात. मानवाच्या संपूर्ण इतिहासापैकी फार कमी इतिहास आपल्याला माहिती आहे. मानवी इतिहासाचा अज्ञात असलेला कालखंड जास्त आहे. इतिहास या शब्दाची फोड इति अधिक हा अधिक आज अशा प्रकारे केली जाते. याचा अर्थ हे असे घडले असा होतो. इतिहासाला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हटले जाते. हा शब्द मूळ ग्रीक शब्द हिस्टोरिया पासून आला आहे. त्याचा अर्थ शोध, चौकशी अथवा माहिती असा होतो. व्यक्ती, स्थळ, समाज आणि काळ या मूलभूत अनुबंध चौकटीत घडलेल्या घटनांचा इतिहास अभ्यास केला जातो. इतिहास म्हणजे केवळ घटना, त्यांची कारण, परंपरा, याचे परिणाम यांचा अभ्यास नव्हे, तर घटनेपाठीमागील विचार याचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. गतकाळातील घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून व समग्रपणे केलेला अभ्यास असतो. इतर सामाजिक विषयांप्रमाणे हे शास्त्र मानवी कर्तृत्वाचा अभ्यास करते. हा मानवी इतिहास काळ, समाज, व्यक्ती, स्थळ यांनी बद्ध केलेला आहे. या बाबींच्या अनुषंगाने घडणाऱ्या घटनांमधील मानवाची सर्वांगीण वाटचाल म्हणजे इतिहास होय. घडून गेलेल्या घटनांचा, मग त्या हजारो वर्षापूर्वीच्या का असेनात, किंवा गेलेला क्षण, त्या गतकाळाचे आकलन म्हणजेच इतिहास. गतकालीन घटना, त्यामागील विचार यांचा अभ्यास इतिहासकार वर्तमान काळात करत असतो. म्हणूनच इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री नव्हे, तर त्या कालखंडाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला शोध आहे. म्हणूनच E.H. कार हा इतिहासकार असे म्हणतो की इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये अविरतपणे चाललेला सुसंवाद आहे. गतकालीन घटनांचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना अभ्यासक गतकाळातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधत असतो. गतकालीन घटना मानवासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळा या घटना गतकाळातील चुका मानवाला आपला वर्तमान काळ, भविष्यकाळ सुधारण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. गतकाळातील चुकांपासून मानव काही ना काही शिकत असतो, काही ना काही बोध घेत असतो. म्हणूनच फ्रान्सिस बेकन हा ब्रिटिश विचारवंत मानवाला शहाणी बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास असे विचार मांडतो. आपल्याला या प्रकरणामध्ये पहिला जो पॉईंट पाहायचा आहे त्याचं नाव आहे प्रारंभिक इतिहासाचं महत्त्व. म्हणजे प्रारंभिक इतिहासाचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला येथे पाहायचं आहे. प्रारंभिक भारताचा इतिहास अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. प्रारंभिक म्हणजेच प्राचीन. भारतात मानव कसा होता, कुठे राहत होता, तो किती प्रगत होता, तसेच प्राचीन कालीन समाज जीवन कसे होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या प्राचीन भारताच्या अभ्यासातून सापडू शकतात. प्राचीन मानवाने नैसर्गिक आपत्तींना कसे तोंड दिले, त्यातून वाचण्याकरिता त्याने कुठले कुठले मार्ग काढले, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यास मानवाने केव्हा सुरुवात केली, शेतीचा शोध कसा लागला, त्याचा वापर आपलं आयुष्य स्थिर करण्यासाठी त्याने कसा करून घेतला, तसेच दगडी हत्यारापासून ते विविध धातूंची हत्यारे बनविण्यास मानवाने केव्हा सुरुवात केली, विविध प्रकारची भांडी बनविणे, सूत तयार करणे, कापड विणणे, पशुपालन इत्यादी गोष्टी तो केव्हा करू लागला. अखेरीस या सर्व बाबींमधून मानवाने नागरी संस्कृती कशी घडवून आणली, खेड्यापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत
त्यांचा विकास कसा झाला, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या प्राचीन भारताच्या इतिहासातून मिळते. म्हणूनच इतिहासकार सरदेसाई यांच्या मते इतिहास म्हणजे मानवाच्या प्रगतीचा आढावा होय, असे ते म्हणतात. मानवी जीवनाची उत्क्रांती झाल्यापासून इतिहासाची सुरुवात होते. त्यामुळे अध्यापनाच्या सोयीसाठी मानवी इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे 3 टप्प्यात वर्गीकरण केले जाते. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचे की इतिहासाचे जे 3 कालखंड आहेत ते म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. भारतीय इतिहासाचा विचार करता मानवी जीवन केव्हापासून अस्तित्वात आले त्या काळापासून इसवी सन 1206 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याचा समावेश प्राचीन इतिहासात केला जातो. आता पहा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इसवी सन 1206 पर्यंतचा जो कालखंड आहे म्हणजे मानवाचं जीवन जेव्हापासून सुरुवात झाली त्या वेळेपासून तर इसवी सन 1206 पर्यंतचा जो कालखंड आहे तो हा प्राचीन इतिहासाच्या कालखंडामध्ये गणला जातो किंवा मोजला जातो. अर्थात इसवी सन 800 ते 1200 हा प्रारंभिक काळापासून मध्ययुगीन कालखंडाकडे घडून आलेल्या स्थित्यंतराचा कालखंड मानला जातो. प्राचीन इतिहासाची विभागणी प्रामुख्याने इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ या 2 कालखंडात केली जाते. कुठल्या 2 कालखंडात? इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक कालखंड. हे 2 कालखंड महत्त्वाचे आहेत, कारण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ. ज्या काळात मानवाला लेखनकला अवगत नव्हती त्या काळाला इतिहासपूर्व काळ व ज्या काळात लेखनकला अवगत झाली त्या काळाला ऐतिहासिक कालखंड म्हणतात. बघा, आता आपल्या लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं की मानवाला ज्यावेळेस लेखनकलेचा शोध लागलेला नव्हता किंवा माहितीच नव्हतं लिखाणाची कला, त्या काळाला इतिहासपूर्व कालखंड म्हणायचं आणि ज्या काळामध्ये लेखनकला अस्तित्वात आली त्या काळाला ऐतिहासिक कालखंड म्हणायचं. हे लक्षात ठेवा सर्वांनी. प्राचीन इतिहासाचे अध्ययन हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे, कारण प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली याची माहिती प्राप्त होते. आता आपण प्राचीन भारताचा अभ्यास करतोय त्यामुळं आपल्याला आपली भारतीय संस्कृती कशी होती, तिची जडणघडण कशी झाली हे आपल्याला या इतिहासातून कळतं. त्यामुळे याचा अभ्यास करणं ही खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे. त्यामुळेच प्राचीन भारत ही संकल्पना समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे असे आहे. प्राचीन काळी उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला समुद्र अशा मधल्या भूमीत राहणाऱ्या लोकांचा देश म्हणून भारताची ओळख होती. प्राचीन काळी या भूमीस भारतवर्ष असे म्हटले गेले. हे नाव इथे राहणाऱ्या भरत या प्राचीन काळातील राजाच्या नावावरून पडले. हे बऱ्यापैकी आपल्या सर्वांना माहितीच असेल. येथील लोक भरताचे वंशज म्हणून भारतीय व त्यांचा देश भारत म्हणून ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. या कालखंडात मानवाची उत्पत्ती झाली. पुढे नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग या कालखंडात मानवाचा विकास कसा घडून आला. या कालखंडात मानवाने जी हत्यारे, जी अवजारे तसेच विविध वस्तू वापरल्या त्या आधारावर त्या कालखंडाला पुराअश्मयुग, पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग, नवाअश्मयुग व ताम्रपाषाण युग असे म्हटले जाते. बघा, आता जसं जसा मानवाने अनेक हत्यारांचा शोध लावला गेला त्यानुसार त्या कालखंडाला ती नावं पडलेली आहेत. जसं पुराणपाषाण युग असेल, मध्यपाषाण युग असेल, नवपाषाण युग असेल आणि ताम्रपाषाण युग असेल. आता ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. तुम्ही हे प्राथमिक लेवलला किंवा 11वी 12वी त्याचा थोडाफार अभ्यास केलेला असेल, ज्या पद्धतीने सिंधू संस्कृती असेल किंवा हडप्पा संस्कृती असेल. भारतातील सर्वात प्राचीन व त्या काळातील अग्रगण्य संस्कृतीमधील हडप्पा संस्कृती ही एक संस्कृती होती. ही संस्कृती प्रामुख्याने नागरी संस्कृती होती. त्यांची नगरे त्यांच्या विकसिततेचे प्रमाण देतात.
म्हणजे बघा, आता हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती आणि विकास हा भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेला होता. आपण जसं जसं शिकणार आहोत, अभ्यास पुढच्या टॉपिकचा करणार आहोत, तेव्हा तुमच्या लक्षात येईल इतकी प्राचीन संस्कृती असून देखील ती किती प्रगत होती आपल्याला खूप विशेष वाटतं. म्हणजे आपल्या एवढ्या प्राचीन काळातील ही संस्कृती असेल, त्यांची किती प्रगती होती, त्यांनी किती विकास केलेला होता, हे आपल्या येथे लक्षात येईलच. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झालेली होती. आर्यांनी येथील वैदिक संस्कृतीची निर्मिती केली. वैदिक कालखंड प्रामुख्याने वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ असा ओळखला जातो. जो आपला वैदिक कालखंड आहे, ज्याचा आपण पुढच्या प्रकरणामध्ये अगदी व्यवस्थित डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत, त्या कालखंडामध्ये वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ अशी दोन त्याचे भाग पाडलेले आहे किंवा तो विभागला गेला आहे, त्याचाही अभ्यास करणार आहोत आपण. राजकीय दृष्टिकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र यायला या काळात सुरुवात झाली. म्हणजे जे लोक टोळ्या कडून राहत होते, त्यानंतर त्याच्यात विभाजन झालं आणि लोकसमूह एकत्र यायला महत्त्व प्राप्त झालं. याच काळात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना मिळाली. भगवान गौतम बुद्ध ते वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे या कालावधीतच बौद्ध आणि जैन धर्माची स्थापना केली. जैन व बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसारातून धार्मिक स्थित्यंतरास चालना मिळाली. साहजिकच इसवी सन पूर्व 6वे हे शतक धार्मिक विचारमंथनाचे शतक म्हणून ओळखले जाऊ लागले. याच कालखंडात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय झाला. अलेक्झांडरची स्वारी या महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. बघा, आता इसवी सन 6वे शतक हे अतिशय धार्मिक विचार प्रवर्तनाचे एक शतक म्हणून ओळखले जाते. आपण वर्धमान महावीर असेल किंवा गौतम बुद्ध असेल यांचा अभ्यास लहानपणापासून इतिहासामध्ये केलेला आहे, तर थोडासा आपण आता डिटेल्समध्ये करणार आहोत. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय कसा घडून आला हेही पाहणार आहोत. आणि मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासात सुरुवात कशी झाली. सम्राट अशोक, त्याची कारकीर्द, मौर्य काळात झालेले अनेक स्थित्यंतर असतील किंवा प्रशासनाचे केंद्रीकरण असेल व बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने घेतलेली भूमिका असेल, अतिशय महत्त्वपूर्ण घटनांचा आपण अभ्यास या प्रकरणात करणार आहोत किंवा या इतिहासामध्ये करणार आहोत. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर व्हावा यासाठी केलेले प्रयत्न, कला, साहित्य, सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वपूर्ण असा ठरतो. बघा, आता जर आपण सम्राट अशोकाचं उदाहरण घेतलं तर त्याची प्रशासन व्यवस्था असेल किंवा त्यांनी बौद्ध धर्माचा केलेला विकास असेल, याचा अभ्यास आपण थोड्याफार प्रमाणावर अगोदर शाळेत असताना पाहिलेला आहे. अशोकाने आपले मुलगा राहुल आणि संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत देखील पाठवलं होतं. हे तुम्ही प्राथमिक लेवलला हा थोडाफार अभ्यास केलेला असेल. या अशोकाचं साम्राज्य विस्तार कसा होता हेही आपण या इतिहासामध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये पाहणार आहोत. कला, साहित्य, सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वपूर्ण हा कालखंड होता हेही शिकणार आहोत. मौर्य, कुषाण, सातवाहन, गुप्त, वाळकाटक, हर्षवर्धन, तर दक्षिणेमध्ये चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इत्यादी परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौद्ध, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरूपाची भारतीय संस्कृती कशी उदयाला आली हे देखील आपण या फर्स्ट सेमिस्टरमध्ये पाहणार आहोत. तसेच मध्ययुगीन कालखंडात तिच्यामध्ये इस्लामाने काही एक भर घातली म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. बघा, आता आपण इथे पाहिलेलं आहे, या पेपरमध्ये आपण अनेक घराण्यांचा अभ्यास पाहणार आहोत, करणार आहोत, शिकणार आहोत. अशी ही जी इतिहास नामांकित जी अनेक घराणे होती यांचं आपल्या इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे.
मौर्य असतील, कुशाण असतील, सातवहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन, ही सर्व जी घराणी आहेत उत्तरेतील, तसेच दक्षिणेमध्ये ज्या घराण्यांनी आपलं वर्चस्व राज्यकारभार केलेला आहे, जी ती म्हणजे चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, चोल इत्यादी सर्व कर्तबगार राजघराण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. इतिहासामध्ये त्यांचं काय योगदान आहे हे समजून घेणार आहोत. तसेच भारतामध्ये अनेक आक्रमक बाहेरून आले, त्यांनी आपल्या भारत देशावर आक्रमण केलेलं होतं. जसे की ग्रीक असतील, शक असतील, पहलव असतील, हूण असतील, यांचंही आपल्याला इतिहास समजून घ्यायचा आहे. आपली भारतीय जी समाजव्यवस्था आहे, कला असेल किंवा वास्तुशास्त्र असेल, साहित्य असेल, याच्यामध्ये कशी वेगळी भर घातलेली आहे ती देखील पाहणार आहोत. वैदिक, बौद्ध, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून आपली ही भारतीय संस्कृती कशी उदयाला आली, ह्या सर्व गोष्टींचा इतिहास आपण या प्रकरणामध्ये किंवा या जो फर्स्ट सेमिस्टरचा आपला सिलेबस आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे पाहणार आहोत. आपलं पुढचा जो टॉपिक आहे इतिहासाची साधने, आपण ती पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. जर या नोट्सची PDF हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, तिथे तुम्हाला ती मिळेल. धन्यवाद.